नमस्कार मित्रांनो, मी धीरज अंकुशकर. तुम्हाला माहितीच असेल, राज्यामध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहे. तर येत्या 30 जानेवारीला याची निवडणुका जी आहे ते होणार आहे. तर पदवीधर मतदारसंघाच्या ज्या काही याद्या आहेत मतदाराच्या, ते जाहीर करण्यात आलेल्या आहे. तर या याद्या कशा पद्धतीने डाउनलोड करायच्या मोबाईलमध्ये, याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला सुद्धा तुमचं जे काही यादीमध्ये नाव आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे. तर त्यासाठी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ नेहमी भेटत राहील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर इथे तुम्ही पाहू शकता, अमरावती डिव्हिजन ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इलेक्शन 2023 फायनल मतदार यादी आहे ही मित्रांनो. तर इथे तुम्ही पाहू शकता, यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. तुम्ही पार्ट वाईज याद्या इथून डाउनलोड करू शकता. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. इथे आल्यानंतर ग्रॅज्युएट अँड टीचर कॉन्स्टिट्युन्सी इथे पाहू शकता. सिलेक्ट लँग्वेज सिलेक्ट करायची आहे मराठी. त्यानंतर इथे सिलेक्ट कॉन्स्टिट्युन्सी ग्रॅज्युएट आहे की टीचर्स आहे, तर मी इथे ग्रॅज्युएट सिलेक्ट करतो. त्यानंतर मतदारसंघ तुम्हाला इथून निवडायचा आहे. तर सध्या नाशिक आणि अमरावती आहे इथे, तर मी इथे अमरावती सिलेक्ट करतो. त्यानंतर अमरावती इथे मतदारसंघामध्ये किती जिल्हे समाविष्ट आहे याची तुम्हाला लिस्ट दिसेल. यामधून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर इथे खाली जी काही याद्या आहे ते पार्ट वाईज याद्या तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. तर या याद्या तुम्हाला इथे व्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करून ते एक एक यादी तुम्हाला पाहून घ्यायची आहे. तुमच्या तालुक्याची कोणती यादी आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव जे आहे ते शोधायचं आहे. तर इथून तुम्ही तुमची जी काही यादी आहे ते डाउनलोड करू शकता पार्टनुसार. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता, तुमच्यासमोर जी काही यादी आहे ते इथे तुम्हाला दिसणार आहे. तर त्या यादीमध्ये तुमचं जे काही तुम्हाला नाव असेल ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला इथे नाव चेक केल्यानंतर जर तुम्हाला नाव नसेल दिसत तर त्याच्यामध्ये तुम्ही जे काही नाव आहे ते फाईंडसुद्धा करू शकता. कंट्रोल. तर इथे सर्वप्रथम तुम्हाला PDF डाउनलोड करून घ्यायची आहे. तर मी इथे सर्वप्रथम PDF डाउनलोड करून घेतो. त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर इथे पाहू शकता, महाराष्ट्र विधान परिषद मतदार यादी 2022 अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ अंतिम यादी आहे मित्रांनो. पार्ट वाईज पाहू शकता. दिनांक 1 नोव्हेंबर 2022 पर्यंत लक्षात घेण्यात आलेला आहे. त्यानंतर यादी कधी जाहीर झालेली आहे तुम्ही पाहू शकता. त्याच्यावरची दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी ही जी काही अंतिम मतदार यादी आहे ती डाउनलोड झाली आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे. नसेल दिसत तर फाईंड करू शकता कंट्रोल F करून किंवा सर्च ऑप्शनवरती क्लिक करून. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पदवीधर मतदार संघांतर्गत जी काही मतदार यादी आहे ती कशा पद्धतीने डाउनलोड करायची मोबाईलमध्ये पार्ट वाईज याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. तुम्हाला सुद्धा ही माहिती किंवा हा व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. काही अडचणी असतील तर कमेंट करून विचारू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.